संख्येतील अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत समजून घ्या. बघा, आज आपल्याला संख्येची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे. तर मग बघा, अंकाची दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत. तो अंक दिसतोय तीच त्याची किंमत. आणि अंकाची स्थानिक किंमत म्हणजे तो अंक ज्या घरात आहे, ज्या स्थानात आहे, ती त्याची स्थानिक किंमत. बघा, इथे एक संख्या दिलेली आहे 524. मग आता आपल्याला 524 या संख्यांतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत आपल्याला काढायची आहे. बघा, दर्शनी किंमत म्हणजे जो अंक दिसतोय तीच त्याची किंमत. मग 5ची दर्शनी किंमत आहे 5, 2ची दर्शनी किंमत आहे 2 आणि 4ची दर्शनी किंमत आहे 4. आणि आता आपल्याला 524 याच संख्यातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बघायची आहे. आपल्याला माहीत आहे, शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे 1. एक शतक म्हणजे 100. मग 5 शतक म्हणजे 500. 5 हा शतकच्या घरामध्ये आहे म्हणून 5ची स्थानिक किंमत 500. एक दशक म्हणजे 10. मग 2 दशक म्हणजे 20. मग 2 हा दशकाच्या घरात आहे म्हणून 2ची स्थानिक किंमत येणार 20. आणि 4 हा एककच्या घरात आहे, एककची किंमत आहे 1 म्हणून 4ची स्थानिक किंमत 4. अशा पद्धतीने संख्येतील अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत काढावी. स्वाध्याय: रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहा. बघा, इथे एक संख्या दिलेली आहे. संख्या आहे 460. मग 460 या संख्येत 4ची दर्शनी किंमत 4, 6ची दर्शनी किंमत 6, 0ची दर्शनी किंमत 0. त्यानंतर 460 या संख्येत 4ची स्थानिक किंमत 400, 6ची स्थानिक किंमत 60 आणि 0ची स्थानिक किंमत 0. त्यानंतर खाली बघा, 519 या संख्येत 5ची दर्शनी किंमत 5 आहे व स्थानिक किंमत 500 आहे. 915 या संख्येत 5ची दर्शनी किंमत 5 आहे व स्थानिक किंमत 5 आहे. 951 या संख्येत 5ची दर्शनी किंमत 5 आहे व स्थानिक किंमत 50 आहे. 905 या संख्येत 0ची दर्शनी किंमत 0 आहे आणि स्थानिक किंमत 0 आहे. स्थानिक किंमत. प्रश्न 3. संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. 123 या संख्येत 1ची स्थानिक किंमत आहे 100. 708 या संख्येत 8ची स्थानिक किंमत आहे 8. 910 या संख्येत 9ची स्थानिक किंमत आहे 900. 189 या संख्येत 8ची स्थानिक किंमत आहे 80. 657 या संख्येत 5ची स्थानिक किंमत आहे 50. 807 या संख्येत 0ची स्थानिक किंमत आहे 0. 680 या संख्येत 0ची स्थानिक किंमत आहे 0. 189 या संख्येत 1ची स्थानिक किंमत आहे 100.